नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनूज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण येथे कोंड्याचे पापड बघणार आहोत. फायबरयुक्त व पौष्टिक असे हे पापड आपले तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण येथे सुरुवात करूया. गव्हाच्या कोंड्याचे पापड करण्यासाठी मी येथे 2 किलो गव्हाचा कोंडा घेतलेला आहे. याआधी मी कुरड्या केलेल्या होत्या, त्याचाच हा कोंडा मी येथे घेतलेला आहे. जेव्हा आपण गहूमधून चीक काढतो तेव्हा जो कोंडा असतो तो आपल्याला पूर्णपणे उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे ऊन असेल तर 1 दिवसामध्येच हा कोंडा आपला वाळला जातो. आता मी येथे 2 किलो गव्हाच्या कोंड्यासाठी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे. ज्वारीसुद्धा मी येथे 2 दिवस भिजत घातलेली होती व 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळसुद्धा मी येथे 2 दिवस भिजत घातलेला होता. आता येथे आपल्याला ज्वारी, तांदूळ व गव्हाचा कोंडा जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम मी येथे गव्हाचा कोंडा बारीक करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आपल्याला थोडा थोडा कोंडा घेऊन बारीक करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने राहिलेला सर्व कोंडा मी येथे बारीक करून घेतलेला आहे. आता येथे कोंडा आपल्याला चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचा आहे. बघू शकता, बारीक चाळणीच्या सहाय्याने मी येथे पुरणाच्या चाळणीचा वापर केलेला आहे. तुम्ही येथे सोजी गाळायची चाळणीचा वापर सुद्धा करू शकता. अशाच पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला व राहिलेला कोंडा सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा पद्धतीने खाली कोंडा इथे आपल्याला मिळतो. तर राहिलेला कोंडा सुद्धा अशाच पद्धतीने मी चाळून घेणार आहे. आता इथे मी ज्वारी दळून घेणार आहे. ज्वारीमध्ये थोडं पाणी टाकून छान बारीकसर आपल्याला जसं बिबड्यांचा घाटा करतो आपण तशाच पद्धतीने इथे ज्वारी आपल्याला दळून घ्यायची आहे. व तांदूळ सुद्धा मी तसेच दळून घेणार आहे. आता दोघे मिश्रण येथे एकत्र करून घ्यायचे आहे आपल्याला व झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं आहे. सकाळी उठून आपल्याला येथे याचा घाटा करून घ्यायचा आहे. आता इथे कोंडा पाणी टाकून येथे आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. बघू शकता, इथे थोडं थोडं पाणी टाकून कोंडा इथे आपल्याला भिजवत ठेवायचा आहे. बघू शकता, पीठ अशाच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. व आता यामध्येच मी ज्वारी व तांदूळ आपण वाटलेले आहेत ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे. साधारण डोश्याच्या पिठा इतका आपल्याला पातळ पीठ इथे करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता इथे पिठाची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीने पीठ आपल्याला इथे पातळ करून घ्यायचं आहे. आता ज्या पातेल्यामध्ये तुम्ही घाटा शिजवणार आहे त्यामध्ये आधी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मी येथे मोठ्या कुकरमध्येच घाटा जो आहे तो शिजवून घेणार आहे व यामध्येच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी मी येथे साधारण 1 लिटर वापरलेलं आहे. जर लागलं तर आपण पुन्हा टाकू शकतो. आता इथे मी 3 पोहे खायचे चमचे तीळ घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे जिरं व 1 छोटा चमचा ओवा. त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत 6 ते 7. याची पूर्णपणे पेस्ट मी करून घेतलेली आहे. व पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण हे टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ मी येथे टाकून घेतलेलं आहे. आता सर्व मिश्रण आपल्याला येथे हलवून घ्यायचं आहे. व आता येथे आपण जे बॅटर केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. सतत येथे आपल्याला हलवत राहायचं आहे.
बघू शकता आता एक 5 मिनिटं इथे झालेले आहेत. थोडं घट्टपणा आपला इथे आलेला आहे. घाटा आपल्याला इथे सतत हलवत राहायचा आहे व घाटा थोडासा चोखून बघायचा आहे. जर मीठ कमी वाटलं तर त्यात पुन्हा आपण इथे टाकून घ्यायचं आहे. मला इथे कमी वाटत आहे म्हणून पुन्हा मी इथे 2 चमचे मीठ टाकून घेत आहे. छान प्रकारे घट्ट इथे झालेला आहे आता घाटा आपला. बघू शकता घाटा अजून आपला शिजायचा आहे. जर पाणी कमी वाटत असेल तर पाणी इथे आपल्याला ॲड करायचं आहे. गरम मी येथे 1 फुलपात्र पाणी टाकून घेत आहे. येथे साधारण अर्धा ग्लास. पुन्हा इथे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे. आता अशाच पद्धतीने छान वाफ येते आपल्याला घाट्याला येऊ द्यायची आहे. याआधी मी बिबड्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. गहू तांदूळाचे बिबडे व गहू ज्वारीचे बिबडे अशा 2 पद्धतीचे बिबडे मी शेअर केलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला छान प्रकारे वाफ येऊ द्यायची आहे. एक 10 मिनिटं इथे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान प्रकारे घाटा आपला शिजत आहे. छान प्रकारे त्याला थरी येत आहे. आता इथे मोठा चमचा मी इथे काढून घेणार आहे. आणि बघू शकता घाट्याचा कलर सुद्धा इथे चेंज झालेला आहे. हा घाटा खायला सुद्धा छान लागतो. आता पुन्हा इथे गॅस आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे व एक वाफ येऊ द्यायची आपल्याला इथे. बघू शकता छान प्रकारे थरी येथे झालेली आहे. याचाच अर्थ आपला घाटा जो आहे तो छान प्रकारे शिजलेला आहे. घाटा इथे थापण्यासाठी तयार आहे. आता इथे मी एक कापड आथरलेला आहे. त्यावरतीच एक पोळपाट घेतलेला आहे. त्यावरती एक कापड टाकून त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. जसे बिबडे थापतो तशाच पद्धतीने हे पापडसुद्धा आपल्याला तयार करता येतात. कपड्यावरती पाणी इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आधी, जेणेकरून बिबडं आपलं कापडावर टाकताना चिटकत नाही. पाण्याचा हात लावून येथे आपल्याला बिबड्याच्या इथे थापून घ्यायचं आहे. कोंड्याचा आपल्याला येथे खूप छान प्रकारे वापर करता येतो व हा कोंडा शरीरासाठी फायदेशीरही असतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात व चवीला सुद्धा छान लागतात. अशाच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे किंवा इथे चमच्याच्या साहाय्याने सुद्धा छोटे छोटे पापड इथे तयार करू शकता. हे पापड भाजलेही जातात व तळलेही जातात. अशाच पद्धतीने सर्व पापड मी इथे तयार करून घेणार आहे. सर्व पापड इथे तयार करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आता दुपारी येथे पापड छान प्रकारे वाळलेले आहेत. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे. पुन्हा येथे 3 ते 4 तासानंतर पापड आपल्याला पाणी टाकून काढून घ्यायचे आहेत. बघू शकता पापड मी येथे पाणी टाकून काढून घेतलेले आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलपणे दाखवलेलं आहे कशा पद्धतीने पाणी टाकून आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे. ते छान पापड आपले तयार होतात. आता यावरती तेल टाकून कच्चेसुद्धा पापड तुम्ही येथे खाऊ शकतात, ओले ओले. आता हे पूर्णपणे वाळवून घेणार आहे मी. अर्धा ते 1 तास हे उन्हामध्ये ठेवणार आहे. हे पापड उन्हामध्ये ठेवल्याने लवकर टीस पडत नाही त्यांना किंवा तुकडे होत नाही, जसे की आपण नेहमीचे बिबडे करतो.
आता 1 तास मी इथे वाळून घेतलेले आहेत. बघू शकता छान प्रकारे सरळचे सरळ असे हे बिबडे आपले तयार होतात. हे तुम्ही भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता. मी इथे तुम्हाला तळून दाखवणार आहे. नेहमी आपण जे बिबडे करतो त्यापेक्षा हे कमी फुलतात, पण चवीला छान लागतात. तर नक्कीच कोंड्याचा पूर्णपणे वापर तुम्ही येथे करू शकता. तर नक्कीच तुम्ही सुद्धा कोंड्याचे पापड तयार करून बघा व व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. बघू शकता छान प्रकारे पापड येथे तळले गेलेले आहेत. छान क्रंची असे पापड हे तयार होतात. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.